अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मौजे लोणी व्यंकनाथ येथील आदिवासी पारधी समाजाचे अनेक वर्षांपासून गायरान जमिनीवरील अतिक्रमण न हटवता ती कायमस्वरूपी त्यांच्या नावावर करण्याच्या मागणीसाठी आदिवासी पारधी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केले। आज आम्ही आदिवासी पारधी समाज संघटनेच्या वतीनं मौजे लोणी व्यंकनाथ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथील गायरान जमिनीवर गेल्या 5-7 वर्षापासून आदिवासी कुटुंबाने अतिक्रमण करून गायरान जमिनीवर त्यांचा उदरनिर्वाह, त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण आणि त्यांच्या राहण्यासाठी ऊन वारा पाऊस याच्या नैसर्गिक आपत्तीपासून नुकसान थांबावं होऊ नये यासाठी पारधी समाजाने त्या कुटुंबांनी गेल्या अनेक वर्षापासून गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेले आहे। अतिक्रमण केलेले असताना या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने जो काही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हा प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमचं म्हणणं आहे की त्या गावामध्ये अनेक पडीक जमिनी भरपूर आहेत, त्या जमिनीवर तो प्रकल्प राबवण्यात यावा, परंतु आदिवासी पारधी समाजाचे घरे मोडून किंवा त्यांना उघड्यावर आणून त्यांच्या लेकरबाळ उपासमारीची वेळ आणण्याची काम इथल्या ग्रामपंचायतीने नोटीस बजावले गेलेले आहेत। आमचं म्हणणं आहे की त्या ग्रामपंचायतीची हरकत लागत नाहीये, ग्रामपंचायतीने त्याच्यामध्ये पारधी समाजाला जाऊन त्रास देऊ नये आणि त्यांच्या जे नियमाप्रमाणे आहे शासनाने पडीक जमीन जिथं ग्रामपंचायतची आहे त्या पडीक जमिनीवरती मुख्यमंत्री ते जे काही सौर ऊर्जा कृषी जी वाहिनी आहे त्याची योजना त्यांनी दुसऱ्या जागेवर राबवावी, परंतु आमच्यासारख्या आदिवासी पारधी कुटुंबामध्ये जे आज मुलांना मुख्य प्रवाहात येण्याचं काम करतात, शिक्षण, संरक्षण, आरोग्य यांच्या सुविधा ते पारधी कुटुंब मिळून घेतात, आज माणसामध्ये कुठेतरी येऊ पाहत आहेत, परंतु त्याची जर भटकंती करत असेल तर आदिवासी पारधी समाज संघटना कधीही खपून घेणार नाही। म्हणून आजचं जे आंदोलन बोंबाबोंब आंदोलन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात केलेलं आहे त्या आंदोलनाची पार्श्वभूमी म्हणून आम्ही आज पूर्व सूचना म्हणून करत आहोत। भविष्यामध्ये कुठलेही पारधी समाजाचे कुटुंब मरू नये किंवा मारू नये आणि शासनाने पण अन्याय करू नये, त्याच्या पद्धतीने अन्याय सहन करण्याची आता आमची परिसीमा संपलेली आहे। ज्या ज्या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये आदिवासी पारधी भिल्ल कुटुंबाने अतिक्रमण केलेले आहेत त्यांना त्यांच्या जागा, त्यांच्या ताब्यातल्या जागा या 7 नावे नोंद कराव्यात। त्याच्यानंतर त्यांच्या घरं बांधावी, घरकुल आली पण घरकुलची जागा नावावर नसल्यामुळे ते घर सुद्धा शबरी आवास योजनेचे मागे जात आहे। हा एक पारधी समाजावर फार मोठा अन्याय आहे। म्हणून आज त्यांच्या नावावर गुंठाभर जागा नाही आणि गुंठाभर जागा नसल्यामुळे त्यांना त्यांचे घरकुल आले बांधायची कुठे हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे। म्हणून नगर जिल्ह्यामधले जेवढे काही गायरान जमिनीवर अतिक्रमण आहेत ते तातडीने त्याचे पंचनामे करून नियमानुकूल करून त्यांच्या नावे करण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्रभर पारधी समाज संघटना आंदोलन करणार आहे। ही पूर्वसूचना आम्ही आजच्या या आंदोलनाच्या मार्फत देत आहोत। आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही जे बसलेलो आहोत आज पारधी समाज संघटनेच्या वतीने जर लोणी व्यंकनाथ तालुका श्रीगोंदा मध्ये जर कारवाई थांबली नाही तर आम्ही मंत्रालयाच्या जाळ्यावर महिला, पुरुष, मुलाबाळासह उड्या मारणार आहोत। धन्यवाद। यावेळी आदिवासी पारधी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित भोसले, अध्यक्ष राजेंद्र काळे, अविनाश चव्हाण, मुकेश भोसले, आसाराम काळे, रामसिंग भोसले, मनमास भोसले, रेवण भोसले, युवा भोसले, कानू भोसले, तेजस भोसले, नवनाथ भोसले, अविनाश काळे, अक्षय भोसले, अंकुश काळे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते। प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।